पुणे जिल्ह्यातील लोहगड किल्ला परिसरातनं एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। 18 मार्च रोजी कॉलेजला जाते असं सांगून घराबाहेर पडलेल्या तरुणीचा लोहगड किल्ल्याच्या पायथ्याला मृतदेह सापडला आणि एकच खळबळ उडाली आहे। लोहगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या झाडाझुडपात तिचा मृतदेह सापडल्यानं पोलीसही आश्चर्यचकित झालेत। त्यामुळे या तरुणीनं आत्महत्या केली की तिची हत्या झाली असा प्रश्न उपस्थित केला जातोय। नेमकं काय घडलंय पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून। मानसी गोविंदपूरकर 21 वर्षांची महाविद्यालयीन तरुणी, मूळची लातूरची, मात्र महाविद्यालयीन शिक्षणासाठी सध्या ती पिंपरी चिंचवडच्या पिंपळे गुरव या परिसरात राहत होती। मंगळवारी सकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास ती कॉलेजला जाण्यासाठी घरातून निघाली, मात्र त्यानंतर परत घरी आलीच नाही। त्याच दिवशी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास ती लोहगड किल्ला परिसरात एका टॅक्सीतनं आली। सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास लोहगडच्या तिकीट केंद्रावरील सीसीटीव्ही मध्ये ती एकटीच दिसली होती, मात्र परतताना तिचा कुठलाही मागोवा लागला नव्हता। दरम्यान ती बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या मामानं सांगवी पोलिसात दिली होती। त्यानंतर तपासादरम्यान तिच्या मोबाईलचं शेवटचं लोकेशन लोहगड किल्ल्यावर असल्याचं दिसून आलं आणि त्यानंतर पोलिसांनी शोध कार्याला सुरुवात केली। मानसीच्या नातेवाईकांनी, पोलिसांनी आणि सिंधुदुर्ग रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी लोहगड किल्ला परिसरात तिचा कसून शोध सुरू केला। किल्ल्यावरील पाण्याचे टाके, किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या झाडाझुडपात तिचा शोध सुरू केला। शोध कार्य सुरू असताना सायंकाळच्या सुमारास शिवदुर्ग रेस्क्यू टीमला तिचा मृतदेह एका झाडीत आढळून आला। त्यानंतर स्ट्रेचरद्वारे मृतदेह बाहेर काढून लोणावळा ग्रामीण पोलीस आणि नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला। तपासादरम्यान मानसी लोहगड किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या सीसीटीव्ही मध्ये दिसून आली आहे। किल्ल्याच्या पायऱ्या चढताना ती एकटीच दिसते। इतकंच नाही तर एका ठिकाणी ती बसल्याचंही दिसून येत आहे। त्यामुळे मानसी लोहगड किल्ल्यावर एकटीच का आली? तिला कोणी बोलवलं होतं का? तिच्यावर कोणाचा दबाव होता का? ज्या दिवशी ती बेपत्ता झाली त्या दिवशी तिच्यासोबत कोणी होतं का? आणि तिने शेवटचा संपर्क कोणाशी साधला? मानसीने आत्महत्या केली की हा अपघात होता की तिचा घात झाला? या अँगलनेही आता पुणे ग्रामीण पोलीस तपास करतायत। पुण्याहून किरण शिंदे यांचा रिपोर्ट, लोकमत व्हिडिओ।